हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. तर आज काय स्पेशल आहे आपल्याकडे? आज आपण पाणी बनवणार आहोत आणि पाणीपुरी बनवण्याचा आहे ना एकदम असा रँडम प्लॅन झाला. त्यामुळे जे सामान अवेलेबल होतं ना त्याच्यामध्ये पाणीपुरी बनवलेली आहे. मग काय लागलो तयारीला पाणीपुरीच्या आणि मग पाणीपुरी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर बटाटे इकडं कुकरमध्ये टाकले आणि चांगले 2-4 शिट्ट्या होईस्तोवर त्याला इकडं उकडू देऊ. तोपर्यंत इकडं कढईमध्ये ना जिरे भाजून घेतले आणि जी चटणी आपण 2 दिवस अगोदर बनवून ठेवलेली होती ना, त्या चटणीचा आपण इथं वापर करणार आहोत. त्या चटणीमध्ये आपण सगळंच घातलेलं आहे. जसं कोथिंबीर, पुदिना, लिंबू, काळं मीठ हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेतच. त्यामुळे ना ती चटणी आणि फक्त याच्यामध्ये ते जिरे जे आहेत ना भाजून घ्यायचे आणि कुटून घ्यायचे आणि या पाण्यामध्ये घालणार आहोत. तर ज्या कढईमध्ये जिरे भाजायला घेतले होते त्याच कढईमध्ये तेल टाकून दिलं. ते थोडंसं गरम होईस्तोवर आपण आहे ना इकडं पाणी बनवून घेऊ. त्याच्यासाठी आहे ना इकडं खलबत्त्यामध्ये जिरे चांगले ठेचून घेतले आणि एकदम असे बारीक होईस्तोवर आहे ना कुटून घ्यायचे आणि ते गरम गरम असतात ना त्यामुळे पटकन बारीक होतात. काही जास्त वेळ लागत नाही. आता चटणी थोडीशी कमी तिखट असेल त्यामुळे ना इकडं मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आणि हे कूट केलेला जो आपण आहे जिऱ्यांचा तोही घातला. त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलं आणि 2 ते 3 चमचे याच्यामध्ये ती चटणी घालून घेतली. आता तुम्हाला हवं त्याप्रमाणे किंवा तुम्हाला किती पाणी बनवायचं त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ती पुदिन्याची चटणी घालून घ्या. तर असं मग सगळं जिन्नस घातल्या आणि जेवढं हवं तेवढं पाणी घातलं. त्याच्यामध्ये आणखीन मग साधं मीठ आणि थोडंसं काळं मीठ आपल्या टेस्ट अकॉर्डिंग घालायचं. थोडंसं पाणी टेस्ट करून बघायचं. आपल्याला हवी तितकी टेस्ट त्याची झाली की त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पण घालायचा. जेणेकरून थोडं खट्टा-मिठा फ्लेवर त्याच्यामध्ये येईल आणि अजून याच्यामध्ये ना चिंचाचं पाणी पण घालायचं. ते चिंचाचं पाणी थोडं चिंच भिजवत घातलेले आहे ना, ते नंतर घालते मी त्याच्यामध्ये. आता इकडे तेल पण तापलं होतं, तर तेल तापून याच्यामध्ये छान अशा सगळ्या पुऱ्या तळून घेते. ह्या पुऱ्या ज्या आहे ना, इझिली मिळून जातात मार्केटमध्ये. आता आपण जर स्वतः बनवायला घेतल्या ना पुऱ्या, तर याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि खरं म्हणजे ना, ते बनवता खाण्याची पण इच्छा राहत नाही. त्यामुळे ना, अशा इन्स्टंट पुऱ्या ज्या आहेत ना, त्या सोप्या पडत्या. या लगेचच फटाफट पुऱ्या तयार होतात आणि फक्त आपल्याला मसाला आणि पाणी तयार करण्यामध्येच वेळ लागतो थोडासा. नाहीतर ह्या पुऱ्या आहे ना फटाफट फुगतात साऱ्या आणि खायलाही छान लागतात आणि घरी जर पाणीपुरी बनवली ना तर मनसोक्त आपल्याला हवी तेवढी आपण पाणीपुरी खाऊ शकतो. आपण असं बाहेर जातो तर 100-200 रुपयाची पाणीपुरी खाण्यापेक्षा ना 60-70 रुपयामध्ये आपण हवी तेवढी पाणीपुरी अख्खं घरामधले सगळे पोट भरून खातील अशी एवढी पाणीपुरी आपण घरी बनवू शकतो. आणि इथे मी सगळ्या मग पुऱ्या तळून घेतल्या आणि तोपर्यंत मग हे बघा पूर्ण अशा पुऱ्या माझ्या तळून झालेल्या आहेत. मी थोडेसे मूग आणि हरभरे भिजत घातलेले होते. इकडं बटाटे पण चांगले छान वाफळले होते तर ते काढून त्याची साल काढून घेतली आणि मॅश करून घेतले ते आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी कांदा आणि कोथिंबीर पण कापून ठेवली होती आणि साईडला. तर बटाटे आणि कांदा, कोथिंबीर हे सगळं एकत्र करायचं. त्याच्यामध्ये मीठ घालायचं. बटाटे उकडून झाल्यानंतर जे मी हरभरे आणि मूग जे भिजत घातले होते ना, तर ते पण कुकरला लावून दिले आणि त्याच्यामध्ये शिजवत घालताना थोडंसं मीठ घालून दिलं. मीठ घातल्याने थोडे फटाफट शिजतील आणि इकडं आहे ना हे मिश्रण तयार करून घेतलं. इकडं पाणी पण तयार झालं. त्या पाण्यामध्ये ना त्या जे चिंचेचं पाणी काढलं होतं ना, तर ते चिंचेचं पाणी त्या तिखट पाण्यामध्येच टाकून दिलं मी. कारण की वेगळं ठेवण्यापेक्षा आता ठेल्यावर जे असतं ना ते गोड पाणी, तिखट पाणी आणि मसाला हे सगळं त्यांनी असं वेगवेगळं ठेवतात आणि आपण काही असं वेगवेगळं केलं नाही. त्याच्यामुळे ना गोड पाणी, तिखट पाणी सगळं एकत्र करून आणि मस्त असं खाली मांड्या घालून बसलो सगळेजणं आणि सगळी पाणीपुरी एन्जॉय केली मस्त. अशी एखाद्या वेळेस तुम्ही पाणीपुरी खरंच बनवा. घरची तुम्ही पाणीपुरी बनवली ना तर ठेल्यावरची पाणीपुरी खाण्याचं अजिबात तुमचं मन होणार नाही.
चला तर मग या सगळे पाणीपुरी खायला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण परत अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय.